मतदान सुरू अन तहसील कार्यालयात एसीबीची धडक. 5,000ची लाच घेताना मुख्य लिपिक जेरबंद. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे आज एक खळबळजनक घटना समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच तहसील कार्यालयाच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने धडक कारवाई करत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिक सुधीर वाघ याला रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार एका तक्रारदाराला सावकारी परवान्याच्या नूतनीकरणाचे काम करून घ्यायचे होते. हे काम मंजूर करून देण्यासाठी संबंधित मुख्य लिपिकाने 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारदाराने याबाबत नाशिक एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. दरम्यान मागितलेली लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुख्य लिपिक सुधीर वाघ याला रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईमुळे तहसील कार्यालय परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून एसीबीकडून अधिक तपास करण्यात येत आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड, नाशिक. अशाच वेगवान, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींसाठी 24x7 न्यूज रिपोर्ट यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.